आणि आत्ताची एक मोठी बातमी पाहूया। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनामध्ये स्टेज वाढवण्यावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू झालेला आहे। आज साधारणपणे 4च्या सुमारास हे आंदोलन सुरू होत आहे। काम करतात आहे, त्यामुळे आम्ही त्यांना विरोध केलेला आहे इथे आणि हे बाकडा आम्ही काढायला देणार नाही शेवटपर्यंत। नाही मग ते सांगतो काय तुम्हाला, हे पोलीस प्रशासन दबावाखाली काम करत आहे आणि केंद्र सरकारचा दबाव आहे आणि बीजेपीचा दबाव आहे, त्यामुळे काम करत आहे। बाकी आंदोलन तर रस्त्यावरती होत असतात। सांगू इच्छितो हा जो एक बाकड्याचा आज आमचा जो एवढाच म्हणणं आहे की या ठिकाणी आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षप्रमुख या ठिकाणी उभे राहणार आहेत। पण मला एकच विनंती आहे पोलीस प्रशासनाला, आणि ज्यावेळी उद्धव साहेब पुढे येणार त्यावेळी यांच्या पोटात धडकी भरणार, त्यामुळे यांना नेहमी पाठीस ठेवायचं आहे। हाच मेन कारण आहे। जर त्यांच्या हितासाठी जर कोण आंदोलन करत असेल तर त्यांचे पाय खेचण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। याची सगळ्यांची दडपशाही चालू आहे, परंतु ठाकरे साहेब या ठिकाणी येणार, याच ठिकाणी त्यांचं भाषण होणार आणि आमचे सर्व युवा सैनिक, सर्व शिवसैनिक या ठिकाणी साहेबांना पाठिंबा देऊन या ठिकाणी सभा गाजवून टाकणार। उद्धव साहेब आगे बढ़ो। आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, हे आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये नेमका काय वाद झालेला आहे? जी परमिशन पोलिसांनी दिली होती ती म्हणजे मीनाताई ठाकरेंचा जो पुतळा आहे त्याच पदपथावरतीच फक्त देण्यात आली होती। मात्र पुढे एक बाकडा हा आंदोलन स्थळी वाढवण्यावरनं पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये नेमका वाद झाला। यावेळी पोलिसांचं मत होतं की जेवढी परमिशन आहे त्यानुसारच त्या ठिकाणी स्टेज बांधण्यात यावं, मात्र हा पुढचा बाकडा आहे तो हलवण्यात यावा। त्यावरती कार्यकर्ते हे नाराज झाले आणि त्यांनी हा एक बाकडा आहे हा पोडियम ठेवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, त्यामुळे तो हटवू नये, कुठेही आम्ही कायदा व सुव्यवस्थेचं उल्लंघन करत नाहीये। यावरूनच कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बातचीत झाली, चकमक झालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि कार्यकर्ते आपल्या निर्णयावरती ठाम आहेत। आमच्यावरती केसेस घेतल्या तरी चालेल, मात्र आमचं आंदोलन तुम्ही दडपण्याचा प्रयत्न करता आहे। ज्यावेळी इतर पक्ष सत्ताधाऱ्यांचे जे स्टेजेस असतात ते देखील अशाच पद्धतीने वाढवले जातात, मग त्यांच्यावर तुम्ही आक्षेप का घेत नाही असा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित करण्यात आला। त्यामुळे कुठेतरी वातावरण हे आंदोलनापूर्वीच कुठेतरी चिघळताना आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे पोलीस यांचा कुमक या ठिकाणी वाढवण्यात तर आलेलीच आहे। मात्र आता पुढे निर्णय काय होतो, पोलीस तो वाढवलेला जो स्टेज आहे हा हटवतात का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। नक्कीच सूरज, या वादामुळे काहीसं गोंधळाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्याचं दिसतंय। सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे? पोलिसांकडून काय नेमकं समजवलं जात आहे? काय म्हणून काही शिवसैनिक काय अडचण आहे? अरे 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 ह्याचा काय अडचण आहे का? हा अडचण तिकडे आहे। म्हणजे काय काय ठेवण्यात परवानगी दिली का? ठेवणार 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 तिथे पोडियम ठेवणार, संपला विषय। तर आता कार्यकर्त्यांमध्ये पोडियम जागेवरतीच ठेवणार। आपण जर पाहिलं तर पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्यानंतर जे तो आता स्थानिक आमदारांनी हा वाद जो आहे तो मिटवलेला आहे आणि आता जे तो जो बाकडा लावण्यात आला होता त्याला तसंच ठेवण्याची परवानगी दिल्याची माहिती जी आहे ती स्थानिक आमदार महेश सावंत यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वाल, मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। तर शिवाजी पार्कवरचे हे दृश्य आपण पाहतोय। आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं आणि दरम्यान स्टेज वाढवण्यावरून हे सगळ्या वादाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आहेत। सूरज, काही तोडगा निघालाय का? काय अपडेट्स आहेत? या ठिकाणी स्थानिक आमदार महेश सावंत हे पोहोचलेले आहेत आणि त्यांची पोलिसांसोबत जी झालेली चर्चा आहे त्यानुसार कुठलाही स्टेज आम्ही वाढवलेला नाहीये, तर ते परमिशन्स मध्ये आहे त्यानुसारच स्टेज बांधण्यात आलेला आहे। त्यामुळे पोलिसांना त्यांनी विनंती केलेली आहे, पोलिसांनी तुर्तास यातनं माघार घेत कुठेतरी मागे गेलेले पाहायला मिळत आहेत। कार्यकर्ते मात्र या एकूणच वादामुळे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता गर्दी देखील वाढत आहे। इथेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये या अनुषंगाने पोलिसांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे जो वाद होता हा स्टेज वाढवण्यावरचा हा कुठेतरी त्याला पूर्ण विराम मिळाल्याचं पाहायला मिळत आहे।
अगदी तोडगा निघाल्याचं कळतंय, मात्र सध्याची तिथली परिस्थिती काय आहे? कारण काही वेळापूर्वी प्रचंड गोंधळ देखील त्या ठिकाणी झालेला होता. तर सूरज सावंत यांच्याशी काही कारणानं आपला संपर्क होऊ शकत नाहीये, मात्र शिवसैनिक आणि पोलीस यांच्यामध्ये जो वाद निर्माण झालेला होता, स्टेज वाढवण्यावरून हा वाद निर्माण झालेला होता आणि त्यानंतर आता पोलीस आणि स्थानिक आमदार यांच्याकडून तोडगा काढण्यात आल्याचं कळतंय. त्यामुळे सध्या ही परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे अशी देखील माहिती मिळते. धन्यवाद सूरज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.